हाय, हॅलो आणि नमस्कार. मी वर्षा तुमचं स्वागत करते वर्षाच क्रिएटिव्ह कॉर्नरमध्ये. तर आजचा आपली रेसिपी आहे तिळाची पापडी. तर तीळ पापडी बनवण्यासाठी आपल्याला इथे 1 वाटी तीळ, 1 वाटी गूळ, तूप आणि पाणी घेऊन घ्यायचं आहे. आता तीळ छान भाजून घ्यायची आहे. खूप जास्त तिला परतवायची नाही आहे. तिळेला आस लागेल अशी भाजल्या गेली की आपल्याला लगेचच तीळ काढून घ्यायची आहे. थोडं तूप टाकून आपल्याला त्यात गूळ घालायचा आहे आणि गूळ छान वितळून घ्यायचा आहे. गुळाला आपल्याला कंटिन्युअसली हलवायचं आहे, कारण की गूळ हा खाली लागू नये म्हणून आणि त्याला छान आपल्याला उकळ काढून घ्यायचा आहे. तर तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे रेसिपी करायची आहे. खूप छान परफेक्ट रेसिपी तयार होते. आता तुम्ही इथे बघू शकता की गूळ छान आता वितळलेला आहे आणि आता त्याला चेक करण्याची एक पद्धत आहे. ती म्हणजे पाण्यामध्ये गूळ टाकायचा आणि गुळाची गोळी तयार करायची आणि बघायचं की ते लगेच तुटतं आहे का. तर आता आपल्याला तीळ पापडी बनवायची आहे. त्यासाठी आपल्याला कडक गूळ लागणार आहे. जर पाण्यामध्ये टाकून ती गोळी जर नरम पडत असेल, तुटत नसेल, तर मग तो गूळ अजून थोडा वेळ शिजू द्यायचा आहे. आता तुम्ही व्हिडिओत बघू शकता की हा गूळ आता ताणला जातोय आणि व्यवस्थित तुटतो पण आहे. ह्या स्टेजला आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. गूळ असा छान तुटायला लागला की त्यात आपल्याला लगेच तीळ घालून पटकन परतवून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला पोळपाट किंवा ताटाला ग्रीस करून घ्यायचं आहे, म्हणजेच तूप लावून घ्यायचं आहे. तर आता मी इथे पाटाला तूप लावून घेतलेलं आहे आणि मी लगेचच त्यावर हे सगळं आपलं सारण काढणार आहे आणि मी आता स्पॅच्युलाच्या साहाय्यानेच पोळी तयार करून घेते, कारण की ते अजून गरम गरम आहे तर ते स्प्रेड चांगल्या पद्धतीने होतंय. आणि त्यानंतर लाटण्याने छान त्याला एक आकार देऊन घ्यायचा आहे आणि एकसारखी पोळी तयार करायची आहे. तर तुम्ही व्हिडिओत बघू शकता की मी कशा पद्धतीने पोळी तयार केलेली आहे असं. तीळ पापडी ही खूप काय अवघड गोष्ट नाही आहे. एकदा माप कळलं तर आपल्याला तीळ पापडी ही खूप छान पद्धतीने जमते. तर आता मी इथे लाटण्याला पाणी लावायचं विसरले होते. तर तुम्ही हे तूप आणि मग पाणी लावून जर कधी तुम्ही तीळ पापडी लाटली तर हे जे लाटण्याला तीळ चिटकली आहे तर हे अशी चिटकणार नाही. तर याची काळजी तुम्ही घ्या आणि लाटण्याला थोडं तेल पाणी लावून आणि मग तिळाची पापडी लाटा. तर तुम्ही आता बघू शकता मी इथे पाणी लावून घेतलंय, तर आता लाटण्याला बिलकुल तीळ चिटकत नाहीये. अशा पद्धतीने आपली तिळाची ही पोळी लाटून झालेली आहे आणि लगेचच आपण आता इथे तीळ पापडीला काप करून घेणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओत बघू शकता की मी कशा पद्धतीने ही पोळी कट केलेली आहे. तर आपल्याला स्क्वेअर शेपमध्ये छान आपल्याला असे काप करून घ्यायचे आहे. तर आता रेडी झाली आहे आपली तीळ पापडी. तर तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.